आज पुन्हा एकदा मी तुम्हाला पी.एन.जी. अँड सन्स या शॉपमध्ये घेऊन आलेली आहे. आजचा व्हिडिओ जो आहे तो आपल्याला कमेंट आली होती की मॅडम मोहन माळाचं ठुशीचं कलेक्शन दाखवा, अजून नथचं कलेक्शन दाखवा. त्यांच्यासाठी स्पेशल हा व्हिडिओ असा असणार आहे. तर इथं फार पारंपरिक आणि सुंदर अशा ठुशी तुम्हाला मोहनमाळ, लक्ष्मीहार सर्व पाहायला मिळणार आहेत. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. ही सिंगल लाईन मध्ये व्हर्टिकल माळा येते. ही तुम्ही डेली यूज करू शकता. ही पूर्ण सॉलिड आहे. तिथं सेंटरला मोठे बीड्स घेतात आणि छोटे बीड्स येते. डेलीला एकदम कम्फर्टेबल राहील तुम्हाला. पूर्ण भरीव येते. ही जे म्हणाल तरी आहे लक्ष्मी हार. ह्याच्यामध्ये लक्ष्मीचे पेंडंट घेतले, साईडला छोटे छोटे कॉइन्स घेतलेत. हा लाईट वेट मध्ये खूप छान बनवला आहे. टिपिकल ट्रेडिशनल मध्ये साडीवर तुम्ही छान वेअर करू शकता फंक्शन वाईज. ह्याचा वेट आहे फक्त 13 ग्रॅम विथ पेंडंट आहे. 13 ग्रॅम, फक्त 13 ग्रॅमचा आहे. लाईट वेट मध्ये. जशी आपण इथं व्हर्टिकल माळा बघितली तशी ही किरण मण्यांची माळ आहे. पूर्ण भरीव येते. सिंगल लाईन मण्यांची माळ आहे. भरीव मध्ये येते ही पूर्ण भरीव आहे. वेट काय येईल याचा? ही डेली यूज करू शकता तुम्ही. ही 12 ग्रॅमची आहे. 12 ग्रॅमची आहे सिंगल लाईनची. अच्छा. ही वाली मोहन माळ आहे. ह्याच्यामध्ये मणी खूप छान मोठे यूज केले, त्यामुळे फंक्शन वर खूप छान हायलाइट होणार आहे तुम्हाला. 2.5 तोळ्याची सिंगल लाईनची मोहन माळ आहे. अच्छा. जशी इथं मोहनमाळ बघितली इथं ह्याचे बीड्स मोठे आहेत, सोन्याचे मणी मोठे आहेत, तसे थोडेसे इथे छोटे मणी केलेत आणि ही 16 ग्रॅमचे आहे. खूप असं छान टिपिकल ट्रॅडिशनल पॅटर्न्स मध्ये हा सेकंड लाईनचा डबल लाईनचा जो आहे बकुळी हार आहे. हा बकुळी हार आहे. बकुळी हार. ही बकुळीची फुलं खूप छान सुपिरियर अगदी रेखीव आहेत. फंक्शन वाईज तुम्ही खूप छान घालू शकता. याच्यामध्ये 2 लाईन 3 लाईनचा पण येतो. हा 2 लाईनचा आहे. ह्याचं वेट आहे 4 तोळे. हा बोथ साईड ब्रुश पण दिलेला आहे इथं. सेट होतात छान लाईन. पाठीमागे नेक चेन दिलेली आहे. अच्छा. बकुळी हार नवीन निघाला आहे ना पॅटर्न? हा खूप वर्ष चालत आलेला आहे टिपिकल ट्रॅडिशनल पॅटर्न्स मध्ये बकुळी हार. खूप छान दिसतो तुम्हाला. सिंगल लाईन मध्ये पण येतो आणि डबल लाईन हा फंक्शन वाईज पण खूप छान लुक देतो. तशी आपण सिंगल लाईन मोहनमाळ बघितली, तशी ही डबल लाईनची पण मोहनमाळ आहे. ही 3 तोळ्यामध्ये आहे. ही फंक्शन वाईज तुम्ही घालू शकता. जसं मंगळसूत्रामध्ये मोती पोळे पूर्वी वापरायचे त्याप्रमाणे आता मोती पोळ्यांची खूप छान अशी माळ येते. याच्यामध्ये दोघांचं कॉम्बिनेशन यूज केलंय. ह्यांचा पाईपलाईनचा पोळा घेतलेला आहे. याच्यामध्ये हे कल्चरल मोती यूज केलेले आहेत आणि हे रिअल इटालियन पोळा यूज केलेला आहे. ते फंक्शन वाईज तुम्ही घालू शकता. न्यू स्टाईल मध्ये आणि कमी वेट मध्ये आणि फंक्शन वाईज मला साडीवर मॅचिंग किंवा कॉन्ट्रास्ट मध्ये असं खूप छान लुक आलेलं आहे. अगदी हा 1 ग्रॅम पासून स्टार्टिंग आहे. इथं स्टाईलला क्रिस्टल यूज केलेले आहे आणि हा 1 ग्रॅमचं वेट फक्त याचा आहे. लाईट वेट ज्वेलरी येते. हे तुम्ही टिपिकल ट्रॅडिशन्स मध्ये खूप छान यूज करू शकता. ह्याच्यासोबत तुम्ही नथ कॉम्बिनेशन खूप छान यूज करू शकता. हे फक्त 8.5 ग्रॅमचं आहे. हे वाला कलेक्शन पाहता एकदा. ह्याच्यामध्ये इथे वेगवेगळे क्रिस्टल आपल्याला तुमच्या कस्टमायझेशन प्रमाणे ग्रीन, ब्लॅक, रेड तुम्हाला जो हवाय कलर तो मिळून जाईल. जसं पूर्वी बोरमाळ यायची त्याप्रमाणे थोडंसं फॅन्सी लुक मध्ये केलंय. इथे वेल्वेटचं मणी यूज केलं आणि हे थोडंसं जाळीवर तयार केलंय. ह्या मण्यांमध्ये हे वेल्वेटचे आहे. वेल्वेटचे मणी थोडंसं फॅन्सी लुक केलं. अच्छा. ह्याच्यामध्ये आपण 2 लाईन 3 लाईन्स पण बनवू शकतो. कमी जास्त हाईट बनवू शकतो. सिंगल लाईन पण यूज करू शकतो. फंक्शन वर खूप छान हायलाइट होते. आता ही सिंगल लाईन फक्त तुम्हाला 2.6 ची अगदी 2.5 ग्रॅमची माळ आहे. 2.5 ग्रॅम, फक्त 2.5 ग्रॅम. हा वाला 1.5 तोळ्याचा इथं पेंडंट घेतलंय आणि वरती इथे फॅन्सी मणी यूज केलेत. हा मणी थोडासा वेगळ्या रेड कलरचा त्याच्यावरती वर्क केलेला आहे. हे थोडंसं आपण स्टायलिश लुक मध्ये. ह्याच्यामध्ये पण क्रिस्टलचे कलर चेंज करू शकतो. तुम्हाला जो आवडेल तो क्रिस्टल आपण इथे ऍड करतो. ह्या पेंडेंटचं पण कस्टमायझेशन तुम्ही करू शकता. तुम्हाला जो पेंडेंट आवडेल तो आपण इथे ऍड करतो. हे लाईट वेट ज्वेलरी अशी येते. तेव्हा आपण पाहिलं तसं टिपिकल ट्रॅडिशनल पॅटर्न्स मध्ये व्हर्टिकल माळ आपण बघितली. ही कंठी माळ येते आणि ही व्हर्टिकल माळ येते 3 लाईनची. शेरवानीवरती आता युनिसेक्स मध्ये जेंट्स लेडीज दोघे यूज करू शकतात. साडीवर तुम्ही यूज करू शकता. शेरवानीवरती पण खूप छान दिसतो. जसं आपण पेंडेंट बघितलं लक्ष्मी हारचा, तर हा विदाऊट जर तुम्हाला पेंडेंट नको असतो आणि लक्ष्मी हाराचा हवा असेल तर असाही खूप छान दिसतो. एकदम सिम्पल मध्ये आणि खूप छान लुक देणार. फक्त 12 ग्रॅमचा लक्ष्मी हार. जशी आपण 3 लाईनची व्हर्टिकल माळा बघतोय त्याचप्रमाणे 2 लाईनची पण आहे.
ही 2.5 तोळ्याची आहे आणि जर आपण 3 लाईनची घेतो तर 4 तोळ्याची आहे. ते अच्छा. पूर्ण भरीव आहे. आणि याचे हे मणी खाली वेगळं आहे ना. हे थोडंसं वेगळं डिझाईन केलेलं आहे. वेगळी इथं वरती design आहे. किरण मणी वापरले तर इथं हा. फुटबॉल मणी वापरले. अच्छा. कारण Center ला हे छोटे छोटे पूर्ण छोटेच आहे आणि याला हा. थोडेसे खाली वेगळे मणी खाली वेगळं यूज केलेलं. सेंटरला छान हायलाइट होतं. इथे बघताय तर तुम्ही हा लक्ष्मीहार अगदी खूप छान आहे. पेंडंट एकदम रेखीव केलंय. हा. इथे जर लक्ष्मी बघितली तर खूप रेखीव बनवलेली आहे. खूप छान हायलाइट होती. खूप सुरेख पेंडंट तयार केलंय आणि वरती असं लक्ष्मीचं घेतलं. हे 2.5 तोळ्याचं पूर्ण हा. लक्ष्मी पेंडंट. हा. 2.5 तोळ्यामध्ये 2.5 तोळ्याचं विथ पेंडंट. विथ पेंडंट. हा. ही रुद्राक्ष माळा आहे. रुद्राक्ष ब्रेसलेट पण मिळेल आपल्याला. ही रुद्राक्ष माळा पण आहे. हा. ही 27 ग्रॅमची आहे. ह्याच्यामध्ये मणी छोट्या मोठ्या झाल्या त्याप्रमाणे ग्रॅमेज कमी जास्त होतं. म्हणजे लहान मोठी साईज पण करू मण्यांची शकतो. करू शकतो. ही तुळशी माळ आहे फक्त 13 ग्रॅमची. हे व्हाईट मणी आहेत. आपण कृष्ण तुळस जर वापरली तर थोडंसं डार्क मरून कलरचा येतो तर तसंही मिळून जाईल. अच्छा. डार्क मध्ये पण भेटते आणि थोडीशी व्हाईट मध्ये पण आता व्हाईट मध्ये 13 ग्रॅमची अवेलेबल आपल्याला. अच्छा. ही सेम व्हर्टिकल माळ आहे जी डेली यूज करू शकतो, फंक्शन वाईज यूज करू शकता. 15 ग्रॅमची आहे आता सिंगल लाईनची. अच्छा. महाराष्ट्रीयन पॅटर्नची नथ पूर्वी मोतीमध्ये यायची, आता खूप छान अशी बघा गोल्डच्या बीडची केलेली आहे. पूर्ण गोल्ड मध्ये. ही तारेची आहे. ही अशी मोत्यामध्ये येते. ज्याची तुम्ही ठुशी घालता किंवा ट्रॅडिशनल पॅटर्नची ज्वेलरी घालता आणि त्याच्यावरती जर तुम्ही नथ घातली तर ऑसम लुक होऊन जाणार आहे. त्याचं वेट काय येतं बघा? हे जे ही 2 सोन्याचं आहे ग्रॅमची. ही पण 2 ग्रॅमची 2.6ची. ही 2 ग्रॅमची आहे. जर तुम्हाला तारेची नको हवी असेल आणि तुम्हाला प्रेसची हवी असेल तर अशी प्रेसवाली पण सेटिंगची येते. अच्छा. ही खूप छान दिसते नाकासोबत मोठ्यामध्ये. तुम्हाला मोठी साईज वाटत असेल, छोटी साईजची हवी असेल तर छोट्या साईज मध्ये पण अशा क्यूट येतात. थोडस जसं आपण बँगल्स बघितल्या आणि केसेस बघितले तसं अँटिक मध्ये नथ पण येते. हे बघा स्टोन वर्क केले, खूप छान फॅन्सी लुक दिलेला आहे ना. त्याला सिमिलर अशी मॅचिंग पण आहे. आपण खूप छान दिसतो. हो. सुंदर आहे. हे तर फारच सुंदर आहे. सुंदर आहे. वेगळं पॅटर्न आहे. मोती आणि स्टोन वर्क दोघांचं कॉम्बिनेशन सुपर्ब केलंय. ती पण अशी अगदी नाजूक मध्ये खूप छान दिसते. इथे साईडचं सेटिंग बघितलं ना पूर्ण वेगळं केलंय. हे बघितलं कशी दिसणार आहे. त्यासोबत तुम्हाला एडिशनल थोडंसं ट्रॅडिशनल पॅटर्न्स मध्ये करायचं असेल तर हे बुगडी पॅटर्न पण खूप छान आलं. हे आता ट्रेंड मध्ये चालू. तुम्ही असं हे घालू शकता इथे अशा ह्या पद्धतीने. अच्छा. हे झालं लेडीज साठी. जेंट्स मध्ये पण दिवाळी वगैरे युज करतात तर हे असंही आहे. हे असंही घालतात, मुलं घालतात. ही मुलांसाठी स्पेशल. मुलांसाठी का? हो. अच्छा. यात पण आपल्याला डिझाईन वगैरे शॉपला आल्यानंतर भरपूर भेटून जाते. अजून नंबर ऑफ व्हरायटीज बघायला मिळेल. असे वेगवेगळे पॅटर्न्स आहेत मोतीचं, स्टोनचं, त्याचं वेगवेगळं तुम्हाला बघायला मिळेल. अच्छा. बुगडीमध्ये. ही लेन्स लेडीज साठी आहे. ही जेंट्स मध्ये. अच्छा. मध्ये म्हणाल तर हे खूप छान कॉम्बिनेशन दिसतात नथ सोबत. लाईट वेट मध्ये खूप छान आहेत. ही फक्त 4 ग्रॅमची आहे. इथं काळे मणी पण वापरलेत आणि ह्याचं पेंडंट पूर्ण वेगळं बनवलं. थोडंसं फॅन्सी लुक दिलेलं आहे त्याला. स्टोनचं पेंडंट बनवलंय. अच्छा. हे विदाऊट पेंडंट आहे. ही पण खूप छान दिसते. मध्ये असं वेट सोन्याचा मणी दिलाय. साईडला छोटे मणी वापरले. ही अशी पेंडंटची कानाची आहे. नेहमी आपण हे कानाचं पेंडंट बघतो. थोडंसं वेगळं हवं असेल तर स्क्वेअर मध्ये पण खूप छान दिलेलं आहे. अच्छा. आणि ही थोडीशी वेगळी पॅटर्न केलेलं आहे. यांचं वजन काय आहे साधारण? अगदी 3-4 ग्रॅम पासून ठुशीच चालू होती. ही बघितलं तर 3.5 ग्रॅमची आहे. ही 4.25 ग्रॅमची आहे. ही पण 4.25 ग्रॅम मध्ये येते. ही 4 ग्रॅमची ठुशी आहे. ही तर बघितलं तर अगदी 3.5 ग्रॅमची 3.8. अच्छा. छान आहे. नवीन हे ठुशीमध्ये हे छान आले. वेगळा पॅटर्न. ठुशीमध्ये खूप छान असं ट्रॅडिशनल पॅटर्न्स मध्ये म्हणलं कोल्हापुरी ठुशी म्हटलं की आपल्याला लगे हा पेंडंट आठवतो. त्याप्रमाणे पेंडंट दिलाय. प्रॉपर कोल्हापुरी ठुशी वाटते इथं. आणि जे ग्रीन बीड्स दिले थोडंसं अनकॉमन डिझाईन तयार करण्यासाठी. अच्छा. ते खूप छान बनवलंय असं. म्हणजे स्पेशली कोल्हापुरी असं का नाव आहे त्याला? कारण आपण जो कोल्हापुरी साज बघितला त्याला ही असं पेंडंट. अच्छा. कोल्हापुरी टिपिकल ट्रॅडिशनल म्हटलं की असं पेंडंट. अच्छा. ह्याच्यामध्ये थोडंसं फॅन्सी वर्क केलंय. पेंडंट मुळे याला कोल्हापुरी. येस. अच्छा.
ही ठुशी तर प्रॉपर कोल्हापूरचीच आहे, हा पण हे जे पेंडंट आहे ना एकदम टिपिकल ट्रॅडिशनल पॅटर्न्स मध्ये आणि ओरिजिनल डिझाईन म्हणतो ना आपण, हा. ती वाला असं पेंडंट. अच्छा कुणाला पेंडंट नको असेल तर हे असंही डिझाईन बनवू शकतो आपण. हा हे खूप छान दिसतं. अच्छा. हे जसं मी म्हटलं फॅन्सी डिझाईन्स मध्ये पेंडंट बनवले ते असे. आपल्याला पेंडंटचे जे तर तुम्हाला कस्टमायझेशन काय करायचं असेल, वेगळं हा. पेंडंट टाकायचं हा. असेल तर आपण तसंही करू शकतो. तसे करू शकतो किंवा त्यातले स्टोन पण आपल्याला वेगळे 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 टाकू शकतो आपण. अगदी 3 ग्रॅम पासून 2 ग्रॅम पासून स्टार्ट होते. हा. 3 ते 4 ग्रॅमची खूप छान आहे. एकदम अच्छा. खूप छान लुक दिसतो, मला नसतो. अच्छा याचं वजन काय मॅडम याचं कोल्हापुरी हे ठुशीचं? वाली जी आहे ना ही अगदी 3.5 ग्रॅमची, 3.7 वजन आहे त्याचं. अच्छा ही वाली जी आहे ही पण सेम तेवढीच वजनाची आहे, 4.5 ग्रॅमची आहे. ही वाली 4.5 ग्रॅम. अच्छा. आणि याला मेकिंग चार्जेस वगैरे किती असतात? त्याला मेकिंग चार्ज थोडंसं एक 20% आसपास जातं, 20-22% आसपास. कारण हे कोल्हापूर पॅटर्न्स आहे, ते बीड्स बनावं लागतात, त्याच्यामध्ये लाख भरावी लागते, परत ते विणावं लागतं. हा त्याप्रमाणे डिझाईन प्रमाणे मेकिंग लागतं. असं डेली युजला ह्या बँगल्स खूप छान आहेत, मेकिंग खूप कमी आहे ह्याला. जसं आपण पाटली बांगडीचा सेट बघतो त्याप्रमाणे ह्या 2 पाटली आहेत, ठशाची आपण म्हणतो किंवा पैलू पाटली पण म्हणू शकतो. आणि त्याच्या 2 बँगल्स आहेत, आपण 4 बँगल्स पण बनवू शकतो. आणि ह्या 2 पाटली आहेत. ह्याला मेकिंग खूप कमी राहतं, ड्युरेबिलिटी खूप छान आहे आणि ह्या टिपिकल ट्रॅडिशनल पॅटर्न्स मध्ये आहेत. डेलीला खूप छान राहतात हे तुम्हाला. मेकिंग फक्त 350 रुपये राहतं पर ग्रॅम. सगळं मेकिंग हे नेहमी रेटवर राहतं, रेट वाईज कधी कधी चेंज होऊ शकतात. रेट्स कमी झालं तर कमी होतात, वाढलं तर वाढतात. ही खिळीची बँगल्स आहेत, हे तुम्ही डेली यूजला करू शकता. सेम मेकिंग याला कमी राहतं. त्यामध्येच आता न्यू स्टाईल मध्ये थोडंसं डायमंड पॉलिश यूज केलंय. पैलू बँगल्सच आहे, थोडीशी वेगळी स्टाईल मध्ये डेली यूजला तुम्ही यूज करू शकता. त्यामध्येच खूप छान असं सुपर स्वस्तिकची बँगल्स आहे. स्वस्तिक खूप छान रेखीव काढलेला आहे. 4 बँगल्स आहेत, डेलीला यूज करू शकता. 2-2 बँगल्स. तुम्हाला याची मॅचिंग पाटली हवी असेल तर मॅचिंग पाटली पण मिळून जाते. 6 बँगलचा सेट हवा असेल सेटही करता येतो आपल्याला. त्याचप्रमाणे आता खूप छान न्यू स्टाईल मध्ये येतं, डेलीला आपण गोट पण यूज करू शकतो. हे असे मॅचिंगचे 2 गोट आहेत. इथं आपण हसीमुख पण यूज करू शकतो किंवा आता न्यू स्टाईल मध्ये आता वेगवेगळ्या डिझाईन्स पण यायला लागलेल्या आहेत. ह्या 3.5 तोळ्याच्या 2 कडे कडे म्हणून वापरू शकतो आपण. असं आहे. ह्याच्यामध्ये अशा वेगवेगळ्या डिझाईन्स येतात. आपल्या ह्याच्यामध्ये कस्टमायझेशन पण करता येते की तुम्हाला पूर्ण बँगल्स हवी आहे, थोडंसं डिझाईन कमी जास्त हवं आहे, हे कस्टमायझेशन करायचंय. प्लेन मध्ये अगदी पूर्ण प्लेन हवं असेल तसंही मिळून जातं तुम्हाला. अगदी हे बघा, इथं प्लेन पण नाही केलं, इथं थोडं हाफ मध्ये मॅट पॉलिश केलंय, हाफ मध्ये थोडंसं गोल्ड घेतलंय आणि इथं थोडीशी स्टाईलिश यूज केलेलं आहे. हे असं तुम्ही वापरू शकताय. थोडंसं तुम्हाला मी जसं म्हणलं हसीमुख करू शकतो आपण, जे शुभ मानलं जातं डेली सुवासिनी यूज करायला, त्याप्रमाणे आपण हसीमुख करू शकतो. ट्विस्ट पॅटर्न पण नवीन आलेला आहे. ह्याला हा पाईपच आहे, ह्याला फक्त ट्विस्ट लुक दिलेला आहे. असं ह्याला रसरवा बँगल्स म्हणतात. हा पण सेम पाईप आहे आणि पाईप वरती हे डिझाईन केलं. हे फंक्शन वाईज तुम्ही यूज करू शकता. 4 बँगल्स आहेत, खूप छान दिसतात. डिझाईन हो एकदम डिफरंट आहे. हो लुक खूप छान येतो ग्रीन बँगल्स सोबत. ग्रीन रेड बँगल्स तुम्ही यूज करू शकता. हे पूर्ण प्लेन आहे. हे असे गोट तुम्हाला अगदी हा 2 तोळ्याचे 2 आहेत. आता मी जसं दाखवलं हे 3.5 तोळ्याचे 2 आहेत. तुम्हाला वेट वाईज साईज वाईज कस्टमायझेशन करून मिळतं, डिझाईन वाईज वगैरे असं. हे असे पण आहे, असे वेगवेगळे पॅटर्न्स आहेत. पाहिजे तसं आपण डिझाईनला लुक चेंज करू शकतो. तुमच्या आवडीनुसार आपण बँगलचं कस्टमायझेशन करू शकतो. एकदम टिपिकल ट्रॅडिशनल पॅटर्न्स मध्ये साडीवर खूप छान लुक देणारे हे आहेत तोडे. हे आहेत गजरी तोडे, अगदी पारंपरिक चालत आलेले आणि साडीवर तुम्हाला कलकत्ती बँगल्स सोबत तोडे खूप छान लुक देतात. 3 तोळ्याचे 1 तोडा आहे, म्हणजे 6 तोळ्याचा पूर्ण सेट आहे. पूर्ण 6 तोळ्याचे 6 तोळ्याचे 2 आहेत बँग. अगदी सगळ्यांची फेवरेट असणारे शिंदेशाही तोडे. त्याला आतून सोन्याची पट्टी येते आणि असे ते दिसतात. हे एव्हरग्रीन आहेत, सगळ्यांना खूप आवडतात, एकदम फेवरेट राहतात. दिसायला लुक पण खूप छान दिसतं. हो थोडंसं लाईट वेट मध्ये हवं असेल तर काही ऑप्शन्स पण आपल्याकडे येतात. जसे ह्या 6 तोळ्याचे 2 सेट आहेत, तशी ही बँगल्स लाईट वेट मध्ये येते. ही 15 ग्रॅमचा फक्त 1 तोडा आहे, तर 3 तोळ्यामध्ये 2 आहेत. याला आतून प्लास्टिकची पट्टी दिसायला हेवी लुक देणार तुम्हाला. आणि
लाईट वेट असल्यामुळे आपल्याला आतून जर प्लास्टिकची पट्टी टाकली तर ह्याचा स्ट्रॉंगनेस वाढतो, सपोर्टिंगला राहतो, तेव्हा बँगल्स खराब वगैरे होणार नाही. आणि न्यू स्टाईल मध्ये आलंय आता हे खूप छान सुपर्ब आहे. फक्त ही 5 ग्रॅमची एक बँगल्स आहे, ह्याला ठुशी बँगल्स म्हणतात. 5 ग्रॅमची फक्त एक बँगल्स आहे आणि 10 ग्रॅमच्या 2 बँगल्स आहेत. ज्यावेळेस तुम्हाला याचं ग्रॉस वेट नेट वेट पूर्ण मेन्शन होतं बँगल्स वरती. आतमध्ये प्लास्टिकचा पाईप आहे आणि त्याच्यावरती ह्या मण्यांचं वर्क केलेलं आहे. एकदम ठुशी टाईप अगदी जशी आपली ठुशी राहते तशी सेम टू सेम ही ठुशी बँगल्स बनवलेली आहे. ग्रॉस वेट नेट वेट ह्याचं पूर्ण वेगवेगळं मेन्शन राहतं. तुम्ही आता जसं घेऊन जाताय तर नेट वेट सोबत आपण कॅल्क्युलेशन करणार. फ्युचरमध्ये तुम्ही कधी 5 वर्षांनी 10 वर्षांनी एक्सचेंज करताय तर त्यावेळेस तुम्हाला नेटवेट सोबत याचं कॅल्क्युलेशन होणार. तुमचे घट तूट वगैरे येणार नाही, तुमचं 1 मिलीचं पण डिडक्शन नाही होणार. तुम्हाला डेली युजला जर बँगल्स यूज करायचे आणि मशीन बँगलचं लुक हवं अगदी फॅन्सी लुक मध्ये तर असे खूप छान आहेत. 10 ग्रॅमचे एक बँगल ते सिंगल 4 तोळ्याच्या 4 बँगल्स आहेत. मॅट पॉलिश मध्ये खूप छान असं फिनिशिंग केलेलं आहे ह्याला. एकदम नाजूक मध्ये तुम्ही अगदी ऑफिस वेअर साठी सुद्धा सिंगल बँगल्स एक डेली यूज करू शकता. तुम्हाला ऑल आउटफिटला मॅच होऊन जाणार. थोडीशी ब्रॉड हवी असेल तर ब्रॉड मध्ये पण असं लुक दिलेलं आहे. इथं गोल्डचं ग्लेझिंग दिलंय आणि इथं मॅट पॉलिश केलंय, त्यामुळे दोन्ही डिझाईन खूप छान हायलाइट होतात. ह्याचं वेट पण चेक केलं तर अगदी 12 ग्रॅमचे केच बँगल्स आहे, म्हणजे 4.5 तोळ्याच्या 4 बँगल्स होऊन जातात. एक 5 तोळ्यापर्यंत होऊन जातात. साईज वाईज राहतं. साईज छोटी असेल तर कमी ग्रॅमेज मध्ये पण होईल. साईज थोडीशी जास्त असेल तर थोडंसं वेट वाढणार. हा पण पूर्ण सॉलिड बँगल्स आहे, डेली यूज करू शकता. ह्या 6 तोळ्याच्या 4 बँगल्स आहेत. ही पण मशीन बँगल्स पूर्ण वेगळी बँगल आहे. त्याचं फिनिशिंग पूर्ण वेगळं केलेलं आहे. 6 तोळ्याच्या 4 बँगल्स. आजच्या व्हिडिओमध्ये आपण नथ, ठुशी, राणीहार, लक्ष्मीहार, मोहनमाळ आणि बांगड्यांचं सुंदर असं कलेक्शन पाहिलेलं आहे. आय होप तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि जर आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी इथून पुढेही आणत राहणार आहे. थँक्यू.